क्वेश्चन नंबर 21 ट्युटोरियल मधला घ्या. A box with square base. A box with square base is to have is to have an open top is to have an open top is to have an open top full stop. The material required for full stop. The material required for making the box. The material required for making the box is 192 square centimeter. 192 square centimeter. Find the find the dimensions of the box. Find the dimensions of the box. Dimensions of the box. So that so that its volume is as large as possible. Its volume is as large as possible. Volume is as large as possible. So here a box is having the square base with an open top. म्हणजेच in short एक पर्टिक्युलर बॉक्स टॉप सरफेस ओपन असेल आणि त्या बॉक्सचा बेस हा स्क्वेअर बेस आहे. त्याचं व्हॉल्यूम मॅक्झिमम असण्यासाठी आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे. आता यामध्ये बेस हा स्क्वेअर बेस आहे. म्हणजेच बेसची लेंथ आपण जर कन्सिडर केली x, स्क्वेअर बेस असल्यामुळे बेसच्या सर्व साइड्स सेम लेंथच्या असतील आणि हाईट त्या बॉक्सची आपण कन्सिडर केली सपोज h किंवा y. हाईट कन्सिडर केली h. दिस वन इज द बॉक्स विथ स्क्वेअर बेस. त्याचा बेस असेल x आणि हाईट असेल सपोज h. The material required for making this box is 192 square centimeter.
म्हणजेच 192 स्क्वेअर सेंटीमीटर हे काय दिलेलं असेल, मटेरियल रिक्वायर्ड फॉर मेकिंग द 3 डायमेन्शनल फिगर्स इज नथिंग बट देअर सरफेस एरिया. तो बॉक्स तयार करण्यासाठी किती मटेरियल रिक्वायर्ड आहे, 192 स्क्वेअर सेंटीमीटर. किमान त्या युनिट वरून तरी आपल्याला अंदाज येणं आवश्यक आहे. स्क्वेअर सेंटीमीटर डिनोट्स द एरिया. इट इज द सरफेस एरिया. तो बॉक्स तयार करण्यासाठी रिक्वायर्ड जे मटेरियल असणार आहे ते रिक्वायर्ड मटेरियल आहे 192 स्क्वेअर सेंटीमीटर. मटेरियल रिक्वायर्ड फॉर मेकिंग a box with square base of length x, square base of length x centimeter and height h centimeter is 192 स्क्वेअर सेंटीमीटर. एकाच वाक्यात कंप्लीट गिव्हन इन्फॉर्मेशन आणि अझम्पशन सगळंच. तो जो बॉक्स असणार आहे त्याचा बेस हा स्क्वेअर बेस आहे. त्याची लेंथ आपण x सेंटीमीटर गृहीत धरली आणि हाईट h सेंटीमीटर. तो बॉक्स तयार करण्यासाठी लागणारं मटेरियल आहे ते 192 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपलं दिलेलं आहे. म्हणजेच त्या बॉक्सचा सरफेस एरिया काय दिलेला आहे, 192 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर सरफेस एरिया of open box is equal to 192 स्क्वेअर सेंटीमीटर. हा जो सरफेस एरिया असणार आहे तो टोटल सरफेस एरिया. आधी आपल्याला त्या बॉक्सचा टोटल सरफेस एरिया काय असेल ते फाइंड करावं लागेल. सरफेस एरिया मीन्स द एरिया ऑफ ऑल सरफेसेस. टोटल एरिया ऑफ ऑल द सरफेसेस. आता हा बॉक्स ओपन बॉक्स आहे म्हणजे याला टॉप सरफेस असणार नाही. बेस असेल आणि साईडच्या 4 एजेस. यामध्ये बेस जो असणार आहे, बेस कसा आहे, स्क्वेअर बेस आहे. म्हणजेच बेसचा एरिया काय झाला, एक्स स्क्वेअर. बेसचा एरिया होईल एक्स स्क्वेअर, कारण बेस हा स्क्वेअर बेस आहे. म्हणजेच बेसचा एरिया झाला एक्स स्क्वेअर. आता त्याची प्रत्येक साईड आहे ती प्रत्येक साईड अशा स्वरूपात असणार आहे. ही लेंथ किती आहे, एक्स, आणि हाईट किती आहे. प्रत्येक साईड एखादा बॉक्स आपण अज्युम करू शकतो, कन्सिडर करू शकतो की त्याची साईड असणार आहे एच आणि बेसची लेंथ किती आहे, एक्स. म्हणजे प्रत्येक साईड ही रेक्टँग्युलर असणार आहे, आयताकृती असणार आहे. या रेक्टँगलचा एरिया किती येणार, लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे एक्स इंटू एच. एक्स इंटू एच. पण ही झाली एक साईड. अशा त्याला किती साईड्स आहेत, 4 साईड्स आहेत. हे असेल समजा साईड 1, 2, 3 आणि 4. या 4 साईड्स आहेत. चारही साईड्सचा टोटल एरिया एक्स इंटू एचच असणार आहे, कारण प्रत्येकाची लेंथ एक्स आणि हाईट एच असणार आहे. म्हणजेच टोटल एरिया काय होईल, प्लस 4xh. 4xh इक्वल टू काय झाला, 192 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. टोटल सरफेस एरिया फाइंड कसा करायचा, एरिया ऑफ ऑल द सरफेसेस. या बॉक्सला किती सरफेसेस असतील, एकूण 5 सरफेसेस असतील. एक म्हणजे त्याचा बेस आणि बाकी 4 सरफेसेस म्हणजे साईड्सचे. टॉप त्याचा ओपन आहे त्यामुळे टॉप सरफेस येणार नाही.
जर आपण एक रेक्टँग्युलर पॅरल पाईप गृहीत धरला किंवा समजा आपण हॉलचे डायमेन्शन्स गृहीत धरले, हॉलमध्ये एक टॉप सरफेस आहे, एक बॉटम सरफेस आहे, फ्रंट साइड वॉल आहे, बॅक साइड वॉल आहे, साइडच्या 2 वॉल्स आहेत, एकूण सरफेस किती आहेत? 6 सरफेस आहेत. पण यात ओपन बॉक्स असल्यामुळे टॉप सरफेस येणार नाही, सरफेसेस किती असणार? फक्त 5 सरफेसेस असतील. मग यात बेसचा जो सरफेस आहे त्या बेसच्या सरफेसचा आपण एरिया असेल तो बेस, तो स्क्वेअर बेस, आणि त्या स्क्वेअर बेसचा एरिया तो असेल एक्स स्क्वेअर. हा झाला स्क्वेअर बेस. आणि बाकी 4 सरफेसेस 3 डायमेन्शनल डायग्राम ही अज्युम करायची आहे. बेस आहे तो स्क्वेअर बेस, आणि बाकी 4 साइडला 4 जे नंबर दिलेत 1 2 3 आणि 4, तो प्रत्येक एरिया या स्वरूपात असेल. याची हाईट म्हणजेच x इंटू एच. टोटल सरफेस एरिया झाला x स्क्वेअर प्लस 4xh, दॅट इज इक्वल टू 192. पहिलं रिलेशन कशासाठी दिलेलं असतं? जे 2 व्हेरिएबल असतात त्यांच्यामधलं रिलेशन x आणि y. समजा आपण हाईट जर त्याची h ऐवजी y गृहीत धरली असती तर y ची किंमत त्याच्यावरून आपल्याला फाइंड करता आली असते. तसं यामध्ये h ची व्हॅल्यू फाइंड करा, म्हणजेच 4xh इक्वल टू 192 मायनस एक्स स्क्वेअर. 4x राईट साईडला डिवाइड घ्या, म्हणजेच h इक्वल टू 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. त्या x न लगेच सेपरेट डिवाइड केला तरी चालेल, म्हणजेच h इक्वल टू 192 अपॉन 4x मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x, किंवा ते 1/4 कॉन्स्टंट आउटसाइड ठेवून आपण फक्त x ना पण डिवाइड करू शकतो. काय येईल? 192 ला 4 ना डिवाइड करू शकतो आपण. 192 ला जर 4 ना डिवाइड केला तर h इक्वल टू येईल 48 अपॉन x, आणि मायनस या ठिकाणचा एक x कॅन्सल होऊन जाईल, x अपॉन 4, दॅट इज व्हॅल्यू ऑफ h. किंवा तो y गृहीत धरला तर y ची व्हॅल्यू येईल. नाउ हियर we have to find the dimensions of this box so that volume is as large as possible. as large as possible म्हणजे व्हॉल्यूम त्याचं मॅक्झिमम पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स v इक्वल टू, जर तो रेक्टँग्युलर पॅरलल पाईप नसता तर आपण त्याचा व्हॉल्यूमचा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकलो असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. आता यात ओपन सरफेस आहे, ओपन टॉप आहे, पण ओपन टॉप जरी असला तरी त्याचा व्हॉल्यूम वरती काही इफेक्ट होणार आहे का? ओपन टॉप असेल तर व्हॉल्यूम वरती इफेक्ट होईल का काही त्याचा? नाही, कारण स्पेस ऑक्युपाइड, चारही बाजू आहेत. जर 4 पैकी साईडची एक बाजू नसेल तर मात्र व्हॉल्यूम त्याचं इन्फायनाइट होऊन जाईल. पण एनक्लोज करणाऱ्या 4 बाजू त्या ठिकाणी आहेत, 1 2 3 आणि 4. स्क्वेअर बेस पण आहे, म्हणजे याचं व्हॉल्यूम असणार लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. मग लेंथ आहे x, ब्रेड्थ पण आहे x, आणि हाईट आहे h. x इंटू x इंटू h म्हणजे व्हॉल्यूम काय येईल त्याचं? x स्क्वेअर h. किंवा व्हॉल्यूम फाइंड करण्याचा आणखी एक जनरल फॉर्म्युला असतो, एरिया ऑफ बेस मल्टीप्लाइड बाय हाईट. आता बेस इथं स्क्वेअर बेस आहे, त्याचा एरिया येतो x स्क्वेअर, आणि मल्टीप्लाइड बाय हाईट म्हणजे h. सो व्हॉल्यूम इज x स्क्वेअर इंटू h.
आता यामध्ये इक्वेशन 1 वरून आधी h ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. म्हणजेच v इक्वल टू x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 48 अपॉन x मायनस x अपॉन 4. x स्क्वेअर न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे v इक्वल टू एक x डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल 48x आणि मायनस x स्क्वेअर इंटू x म्हणजे x क्यूब अपॉन 4. That is volume. And now for maxima minima we have to differentiate this with respect to x. Differentiate with respect to x. dv by dx 48x चा डेरिवेटिव will 48 minus x cube चा डेरिवेटिव 3x square upon 4 as it is. For maxima and minima, for maxima and minima, dv by dx इक्वल टू 0 येईल. म्हणजेच 48 मायनस 3x स्क्वेअर अपॉन 4 इक्वल टू 0. म्हणजेच 48 इक्वल टू 3x स्क्वेअर अपॉन 4. 4 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय होईल आणि 3 लगेच डिवाइड करा. म्हणजेच x स्क्वेअर इक्वल टू 48 इंटू 4 अपॉन 3. 48 इंटू 4 अपॉन 3. आधी 3 न डिवाइड करा 48 ला. म्हणजेच x स्क्वेअर इक्वल टू काय येईल 16 इंटू 4. 3 न जर डिवाइड केला 48 ला तर येईल 16. 16 इंटू 4 64 आणि त्याचं परत स्क्वेअर रूट. म्हणजे x स्क्वेअर इक्वल टू 64. x इक्वल टू प्लस और मायनस 8 होऊ शकतं पण -8 हे पॉसिबल नाही कारण कुठलाही डायमेन्शन निगेटिव्ह नसेल. म्हणजे x इक्वल टू 8 ही व्हॅल्यू मिळाली. पण या व्हॅल्यूसाठी व्हॉल्यूम मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम एक्झॅक्टली काय हे चेक करायचं असेल तर यासाठी आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. लेट दिस इज इक्वेशन नंबर 2. इथपर्यंतचा पार्ट आधी कंप्लीट करा. हे जे शेवटचे 3 एक्झाम्पल्स आहेत हा एक प्रॉब्लेम आणि आणखी पुढचे 2 ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मधून नियर अबाउट फ्रॉम लास्ट 30 to 35 इयर्स या प्रॉब्लेम मधल्या एका संख्येत सुद्धा बदल झालेला नाही. ॲज इट इज म्हणजे 192 स्क्वेअर सेंटीमीटर तर 192 स्क्वेअर सेंटीमीटरच गिव्हन सरफेस एरिया. एवढाही बदल कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये झालेला नाहीये शेवटच्या 3 प्रॉब्लेम मध्ये. आणि बऱ्याच वेळा हे 3 प्रॉब्लेम बोर्ड एक्झाम मधून सीईटी एक्झाम मधून रिपीट झालेले आहेत. त्यामुळे केअरफुली हे 3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. विथ व्हॅल्यूज मध्येही बदल झालेले नाही आहेत. याचा अर्थ असा नाही की आता होणार नाहीयेत. त्यामुळे विथ कॉन्सेप्ट प्रॉब्लेम लक्षात ठेवा.
Now second derivative test. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेण्यासाठी इक्वेशन 2 डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट इक्वेशन 2 with respect to x. d2v by dx square equal to 48 constant आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि मायनस 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x. 0 मायनस 6x अपॉन 4 म्हणजेच d2v by dx स्क्वेअर इक्वल टू मायनस 3x अपॉन 2 पुन्हा डिवाइड केला. ॲट x इक्वल टू 8, x ची व्हॅल्यू मिळाली 8. d2v by dx स्क्वेअर सेकंड डेरिव्हेटिव्ह मायनस 3 इंटू 8 अपॉन 2 इक्वल टू काय येणार मायनस 12, that is negative, means less than 0. So volume is maximum at x equal to 8. आणि आता यावरून h फाइंड करायचं आहे, म्हणजेच हाईट ऑफ द बॉक्स फ्रॉम इक्वेशन 1. h इक्वल टू इक्वेशन 1 काय पहा 48 अपॉन x मायनस x अपॉन 4. त्यामध्ये x च्या जागी 8 सबस्टिट्यूट करायचा आहे, म्हणजे 48 अपॉन 8 मायनस 8 अपॉन 4. 48 अपॉन 8 म्हणजे 6 मायनस 2 इक्वल टू काय येईल 4. and therefore for maximum volume dimensions of box are x equal to 8 centimeter and h equal to 4 centimeter. बेसची लेंथ येईल 8 सेंटीमीटर आणि हाईट 4 सेंटीमीटर.
यानंतर असाइनमेंटचा 29 असाइनमेंट मधला क्वेश्चन नंबर 29. An open box is made. An open box is made from a square sheet of paper. From a square sheet of paper having side 18 centimeter 18 centimeter by cutting off OWF cutting off equal squares from the corners and turning up the sides turning up the sides full stop. Find the height of box to have maximum volume. Find the height of box to have maximum volume. तर यामध्ये पहा ओपन बॉक्सेस तयार करायचा आहे आणि व्हॉल्यूम मॅक्झिमम पाहिजे. पण यासाठी गिव्हन कंडिशन्स डिफरंट आहेत. मागच्या एक्झाम्पल मध्ये पूर्ण सरफेस एरिया दिला होता, म्हणजे मटेरियल रिक्वायर्ड दिला होता 192 स्क्वेअर सेंटीमीटर. यामध्ये एक स्क्वेअर शीट ऑफ पेपर आहे. अशा प्रकारचा स्क्वेअर असणारा एक पेपर. या पेपरची लेंथ किंवा साइडची लेंथ 18 सेंटीमीटर दिलेली आहे. कंप्लीट लेंथ आहे पेपरची 18 सेंटीमीटर आणि त्याची ती साइड पण 18 सेंटीमीटर असणार आहे, कारण तो स्क्वेअर शीट आहे. दोन्ही साइड सेम लेंथच्या. आता यामध्ये रिक्वायरमेंट काय, हा जो स्क्वेअर शीट असणारा पेपर आहे याचे कॉर्नर्स कट करायचे इक्वल लेंथचे. क्वेश्चन मधला स्टेटमेंट बघा कसं आहे. An open box is made from square sheet of paper. हे square sheet of paper having sides 18 centimeter by cutting off equal squares from the corners and turning up the sides. म्हणजे हा जो स्क्वेअर शीट ऑफ पेपर आहे याचे कॉर्नर्स अशा पद्धतीनं कट करायचे. इक्वल कॉर्नर्स म्हणजे हा एक कॉर्नर असेल,
दोन कॉर्नर्स, हा तिसरा कॉर्नर आणि हा चौथा कॉर्नर. इक्वल स्क्वेअर्स जे असेल ते स्क्वेअर कट करायचे त्याच्या कॉर्नर्सचे. म्हणजे आता यामध्ये हा पार्ट कट होणार आहे, स्क्वेअर पार्ट, हा पार्ट कट होणार आहे. प्रॅक्टिकली आपण हे करून पाहू शकतो. जर आपल्याकडे स्क्वेअर साईजचा पेपर असेल तो लगेच तुम्ही घेऊन त्याचे कॉर्नर्स कट करा. एखादा कागद वाया जाईल पण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. स्क्वेअर साईज असणारा एक पेपरचा तुकडा घ्यायचा आहे, त्याचे कॉर्नर्स इक्वल लेंथचे कट करायचे आणि हे इक्वल लेंथचे कॉर्नर्स कट करून हे कॉर्नर जर कट केले तर या ठिकाणी अशा पद्धतीचा फक्त स्क्वेअर राहील. कॉर्नर्स कट केल्यानंतर मिळणारं जे स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर या स्वरूपात दिसेल. या स्वरूपातला स्ट्रक्चर मिळेल. तर यामध्ये या ज्या साइड्स आहेत हा पूर्ण पार्ट जो आहे हा पार्ट फोल्ड करायचा आहे, टर्निंग अप द साइड्स, म्हणजे साइड्स टर्न अप करायच्या आहेत या ठिकाणावर. या ज्या साइड्स आहेत या साइड्स टर्न अप करायच्या आहेत आणि एक बॉक्स तयार करायचा. तो एक ओपन बॉक्स किंवा ट्रे लाईक स्ट्रक्चर तयार होईल. चारही ज्या साइड्स आहेत येलो कलर मधल्या त्या अपवर्ड डायरेक्शन मध्ये टर्न करायच्या आहेत, या डायरेक्शन मध्ये, आणि त्यापासून एक स्क्वेअर बेस असणारा बॉक्स तयार करायचा. ज्यांनी पेपर्स कट केलेले आहेत त्यांचा बॉक्स तयार झालेला असेल. आणि जो तयार झालेला बॉक्स असेल तो बॉक्स याच प्रकारचा असेल, परत याच प्रकारचा बॉक्स तयार होईल.
यामध्ये अशा प्रकारे साइड्स टर्न करायचे आहेत. आणि एक बॉक्स तयार करायचा आहे. हा जो बॉक्स असणार आहे मॅक्झिमम व्हॉल्यूम असण्यासाठी याची फक्त आपल्याला हाईट फाइंड करायची. आता रिक्वायरमेंट कशा प्रकारच्या आहेत पहा. फर्स्ट ऑफ ऑल साइड्स ज्या आपण त्याच्या कट केलेले आहेत, कॉर्नर्स जे कट केलेले आहेत ते कॉर्नर्स त्याची लेंथ आपण जर x गृहीत धरली, प्रत्येक कॉर्नरची लेंथ किती आहे? प्रत्येक कॉर्नरची लेंथ x. ही लेंथ x, ही लेंथ x. प्रत्येक कॉर्नरची लेंथ जो आपण कॉर्नर कट करतोय त्या कॉर्नरची लेंथ आपण x गृहीत धरली, कारण स्क्वेअर कट करायचे. स्क्वेअर्स ऑफ इक्वल साइज आपल्याला कट करायचे. या प्रत्येक कॉर्नरची साइड आपण x कन्सिडर केली. त्यामध्ये जो आता शिल्लक राहिलेला बेस असणार आहे त्या बेसची लेंथ म्हणजे ही लेंथ किती असेल? आता ही लेंथ किती असेल? टोटल लेंथ आहे 18. त्यामधून दोन्ही बाजूंनी x कट झालेला आहे. म्हणजे हा एक x प्लस हा एक x, दोन्ही x म्हणजे 2x कमी झाले. म्हणजे बेसची लेंथ काय झाली? 18 मायनस 2x. ओके. जो तयार होणारा बॉक्स असणार आहे या बॉक्सच्या बेसची लेंथ काय असणार? 18 मायनस 2x. कारण टोटल लेंथ 18 आहे ही, त्यापैकी हा पार्ट x चा गेला, हा दुसरा पार्ट x चा गेला. x प्लस x म्हणजे 2x. शिल्लक राहिला जो बेस असेल त्याची लेंथ असेल 18 मायनस 2x. 18 मायनस 2x ही होईल लेंथ ऑफ बेस. आणि जो बॉक्स तयार होणार आहे त्याची हाईट किती असणार? हाईट किती असेल? x. कारण ही साइड x आहे, ही साइड x आहे. ही ज्यावेळेस आपण टर्न अप करू त्यावेळी ती साइड म्हणजेच त्या बॉक्सची हाईट असणार आहे. म्हणजे हाईट ऑफ बॉक्स असेल x आणि बेसची लेंथ असेल 18 मायनस 2x. नाव हिअर फर्स्ट ऑफ ऑल length of square sheet of paper, square sheet of paper is equal to 18 centimeter. Let squares of length x are cut from corners. Therefore, length of base is equal to 18 minus 2x and height of box is x. त्यामध्ये y किंवा h इतर कुठला व्हेरिएबल आलाच नाही, एकाच व्हेरिएबल मध्ये. त्यामुळे डायरेक्ट आपण याचं व्हॉल्यूम लिहू शकतो. Therefore, volume of open box is v equal to area of base म्हणजे 18 minus 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर
व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ बेस. 18 मायनस 2x हा बेसची लेंथ असेल, त्याचा स्क्वेअर म्हणजे बेसचा एरिया, आणि मल्टिप्लाइड बाय हाईट म्हणजे x. हा झाला एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. ब्रॅकेटचा स्क्वेअर करून सिम्प्लिफाय करा म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल. नाहीतर मग u इंटू व्ही चा रूल वापरावा लागेल. एकदा यूज करता येईल पण आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण फाइंड करावा लागतो. मग v इक्वल टू काय येईल, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. 18 चा स्क्वेअर म्हणजे 324 मायनस 18 इंटू 2 म्हणजे 36. 36 चा पुन्हा डबल म्हणजे 72x आणि प्लस 2x चा स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय. तर यामध्ये x न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा आणि कॅल्क्युलेशन सिंपल होण्याच्या दृष्टीनं 4 कॉमन घेता येईल ब्रॅकेटमधून. आधी 4 कॉमन घ्या वाटल्यास. 4 जर कॉमन घेतला तर 324 ला 4 न डिवाइड केलं तर काय येईल, 81 मायनस 72 ला जर 4 न डिवाइड केलं तर काय येईल, 72 अपॉन 4 दॅट इज 18x आणि प्लस x स्क्वेअर त्याला मल्टिप्लाइड बाय x. कारण डेरिव्हेटिव्ह घेताना 4 कॉन्स्टंट आपण आउटसाइड ठेवू शकतो. सो व्हॉल्यूम बिकम्स 4 इंटू 81x मायनस 18x स्क्वेअर आणि प्लस x क्यूब. हे झालं व्हॉल्यूम. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Differentiate केला तर dv by dx. 4 constant outside. 81x चा डेरिव्हेटिव्ह 81 मायनस 18x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 36x आणि प्लस x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा dv by dx equal to 0. 4 in bracket 81 minus 36x plus 3x square equal to 0. यातनं आणखी 3 कॉमन घेता येईल. 3 कॉमन घेतला कॅल्क्युलेशन आणखी सिंपल होईल. 3 कॉमन घेतला तर आउटसाइड येईल 12. 27 मायनस 12x आणि प्लस x स्क्वेअर इक्वल टू 0. 12 जर राईट साईडला डिवाइड घेतला तर तो 0 होईल म्हणजे शिल्लक राहील फक्त x स्क्वेअर मायनस 12x प्लस 27 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक याचे फॅक्टर्स. मल्टिप्लिकेशन 27 ॲडिशन मायनस 12 x मायनस 3 x मायनस 9 इक्वल टू 0 म्हणजे x मायनस 3 इक्वल टू 0 और x मायनस 9 इक्वल टू 0. x च्या दोन व्हॅल्यू आल्या, x इक्वल टू 3 आणि x इक्वल टू 9. तर यासाठी x च्या दोन व्हॅल्यूसाठी कुठल्या व्हॅल्यूसाठी व्हॉल्यूम मॅक्सिमम येत आहे आणि कुठल्या व्हॅल्यूसाठी मिनिमम येत आहे यासाठी आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. यात
dv बाय dx, त्याला आपण इक्वेशन 1 नाव दिलं. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊन x च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहायच्या. पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठे येते, निगेटिव्ह कुठे येते. इक्वेशन 1 डिफरन्शिएट करण्यापूर्वी वाटल्यास त्यातनं 3 कॉमन घ्या आधी, म्हणजे ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं जाईल. डायरेक्ट जरी घेतला तरी डिफिकल्ट नाही येतात. त्यामध्ये आपण जर थोडंसं लॉजिक वापरलं तर बोर्डसाठी तर आपल्याला हे पूर्ण प्रोसेस करायला लागेलच, पण ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, सेकंड डेरिव्हेटिव्ह न घेताही आपण बरेच प्रॉब्लेम डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. तसं आतापर्यंतच्या बऱ्याच प्रॉब्लेममध्ये x ची व्हॅल्यू एकच मिळालेली आहे आपल्याला, आणि त्याच व्हॅल्यूसाठी जे विचारलंय, मॅक्झिमम विचारला असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू येते, मिनिमम विचारला असेल तर मिनिमम व्हॅल्यू येते. त्यामुळे x ची व्हॅल्यू जर एकच मिळाली तर चेक करण्याची गरज नाही, जे विचारलंय तेच व्हॅल्यू एक्झिस्ट होत असते. आता यात दोन व्हॅल्यू मिळाल्या आहेत, x इक्वल टू 3 आणि x इक्वल टू 9. व्हॉल्यूम आपल्याला मॅक्झिमम पाहिजे. x म्हणजे काय, जे आपण साइडनं स्क्वेअर्स कट करणार आहेत त्या स्क्वेअरची लेंथ आहे. जो कंप्लीट पेपर आहे त्याची लेंथ आहे 18 सेंटीमीटर. जर आपण x इक्वल टू 9 कन्सिडर केलं, म्हणजे या बाजूनं 9 सेंटीमीटर आणि या बाजूनं 9 सेंटीमीटर कट केला, काय शिल्लक राहील? एकूण लेंथ किती आहे त्याची? 18 सेंटीमीटर आहे. एकूण लेंथ आहे 18. आपण ह्या बाजूनं 9 आणि ह्या बाजूनं 9 सेंटीमीटर कट केलं, काय शिल्लक राहील? म्हणजे व्हॉल्यूम किती येणार? 0. सो व्हॉल्यूम इज मिनिमम व्हेन x इज इक्वल टू 9. x इक्वल टू 9 असताना व्हॉल्यूम काय येणार त्याचं? मिनिमम. आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळाली मग x इक्वल टू 3, त्या व्हॅल्यूसाठी काय असणार? मॅक्झिमम असेल. हे आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली पण कम्पेअर करू शकतो, पण आपल्याला बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळं वर्किंग दाखवावं लागेल. सो डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. आधी इक्वेशन 1 काय पहा, फ्रॉम 1 dv बाय dx इक्वल टू 4 इंटू 81 मायनस 36x
प्लस 3x² यातनं 3 कॉमन घ्या आधी, म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन आणखी सोपं होईल. dv/dx इक्वल टू 12 इंटू ब्रॅकेट 27 मायनस 12x प्लस x². Differentiate this with respect to x. d2v/dx². 12 constant outside as it is. 27 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. -12 प्लस 2x. यातनंही 2 कॉमन घ्या. d2v/dx². 24 इंटू ब्रॅकेट -6 plus x. At x equal to 3, d2v/dx² equal to 24 in bracket -6 plus x ची किंमत 3 घेतली, म्हणजे 24 इंटू -3 इक्वल टू काय येईल, -72, which is less than 0, and therefore volume is maximum for x equal to 3. x equal to 3 असताना मॅक्झिमम व्हॉल्यूम येत आहे. at x equal to 9, at x equal to 9, d2v/dx² equal to 24 in bracket -6 plus 9, म्हणजे 24 इंटू प्लस 3 72. तो पॉझिटिव्ह येतो, ग्रेटर दॅन 0 येतो, म्हणजेच व्हॉल्यूम इज मिनिमम when x equal to 9. पण आपल्याला विचारलंय काय, फाइंड द हाईट ऑफ द बॉक्स. हाईट ऑफ द बॉक्स म्हणजे काय, x when the volume is maximum, and therefore when volume is maximum, height of box is equal to x equal to 3 सेंटीमीटर. बॉक्सची हाईट जर 3 सेंटीमीटर असेल तर व्हॉल्यूम मॅक्झिमम येईल.